या ठिकाणी संतोष कुमार रासकाटला यांच्याकडून अल्पहार या ठिकाणी दान आलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक संकलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय CBSE स्कूल पूर्णा येथील विद्यार्थी सर्व भिक्खू संघाच्या ठिकाणी स्वागत करण्याची इच्छेने लहान लहान चिमुळी या ठिकाणी आलेल्या आहे। सर्व मुलांना मी सूचना करतो की लगेच त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। खालूनच मंचाच्या खाली सर्व भिक्खू संघांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। धनगर टाकळी येथील महिला मंडळाच्या वतीने 5000 रुपयाचं दान आलेलं आहे। पुण्यरताबाई वैजनाथ सूर्यवंशी रेवलगाव यांच्याकडून 2200 रुपयाचं दान आलेलं आहे। धन्यवाद। बंदेजींच्या भिक्खू संघसेनाजी बंदेजींच्या लांबून या ठिकाणी आलेलं आहे। ते गुरुवर्य पूज्य भदंत भगवंतजी महाथेरो यांना त्यांच्या साहित्य देऊन या ठिकाणी बंदेजींचं स्वागत करणार आहे। सर्वांचं लक्ष इकडे असू द्या। On behalf of all the Buddhists of Ladakh, we like to express our gratitude and like to honor most venerable Dr. Rupa Gupta for his great missionary work. Please accept this. सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात व साधुकार या ठिकाणी मंदिराचं स्वागत स्वीकार करायचं आहे। एक त्यागी व विद्वान भिक्षू महाराष्ट्रातील special painting of Buddha, very famous painting in Ladakh in the Himalayas. So I hope this Bante will have a space to put somewhere to remember Ladakh. Yeah. अच्छा, ये लद्दाख का एक बहुत फेमस पेंटिंग है। लद्दाख में ही होता है टिबेटन बुद्धिज्म भी। हैंड पेंटिंग बुद्धा का है। तो मैं उम्मीद करता हूँ बांटे को मंदिर में एक स्पेस मिलेगा इसको लद्दाख को याद करने के लिए। टेक्नीशियन सरकाश करो चीज़र टिकस करो क्या उसको यहाँ चिच्चे तो कैलेंडर बहुत बहुत धन्यवाद। इट हैज़ बीन ए वंडरफुल एक्सपीरियंस। बहुत अच्छा अनुभव हुआ है यहाँ पर आकर के। हम लोग वापस ये अनुभव ले जाएंगे और हिमालय में जितने भी बुद्धिस्ट हैं उनके साथ शेयर करेंगे। और हमारे कोरियन बांटे लोग ने बहुत अच्छा कहा। आरिरांग इज़ ए नेशनल सॉन्ग ऑफ कोरिया। नो माय स्टूडेंट ऑल्सो यूज्ड टू सिंग। सो वंडरफुल। सनराइज फ्रॉम कोरिया। रविंद्रनाथ टैगोर ने कहा है कि सूर्य कोरिया से शुरू होता है। तो इट्स अ वंडरफुल रिलेशनशिप कोरिया लद्दाख और इंडिया टुगेदर हम लोग का। आइयो आओ भाई बच्चे लोग बच्चे सो स्वीट या आओ या गर्ल हे छोटे मुलं भंतेजीचं स्वागत करत आहे। छोट्या मुलांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। हॅलो सर्वांनी पुन्हा इथे टाळ्याच्या गजरात जोरात एकदा स्वागत करायचं आहे। कोरियन भंतेजीने इंग्रजीमध्ये कोरियन भाषेमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपल्याला प्रवचन दिलेलं आहे आणि कोरियन मध्ये गीत सुद्धा तुमच्या समोर सादर केलेलं आहे। हे भगवान बुद्धाने नातं जगाशी आपलं कसं जोडलेलं आहे। पूर्ण आशिया खंडामध्ये आपल्याकडे बरेच भंतेजी बाहेर देशात येऊन गेलेले आहेत। त्यामुळं आज आपली परिषद भंतेचे आभार व्यक्त करीत आहे। संघ सेना भंते जी का भी हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। वो स्वास्थ्य ठीक नहीं होते हुए भी
हमारे यहाँ पधारे और हमारे लिए समय दिया, प्रवचन भी दिया और हमारे लिए भगवान बुद्ध गिफ्ट भी दिया, इसीलिए आपका बहुत बहुत धन्यवाद। यानंतर भंतेजींचे प्रवचन सुरू राहणार आहेत। आमचे भंते यश काश्यप आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी पाली विषयामध्ये PhD केलेली आहे, बौद्ध धर्माचे चांगले अभ्यासक आहेत। महाबोधी बुद्धविहार बुद्धगयाला ते काही दिवस तिथं प्रिस्ट होते, त्यानंतर आता जयसिंगपूर कोल्हापूरला आमच्याकडे असतात। त्यांचं प्रवचन आपल्याला ऐकायचं आहे, तेव्हा भंते काश्यपायजी यांना सूचना आहे की त्यांनी पुढे बस डायसवर ये बाजूला आणि नितीनजी नितीन हो हे काय समोर ठेवलेलं आहे, उद्या द्यायचं हे त्यांच्याकडून दान आहे बोलले करता। यापूर्वी एक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दक्षिण कोरियामध्ये आपण नेऊन दिलेला आहे, बसलेला आहे तिथे। त्यानंतर हे जे भंतेजी आलेले आहेत त्यांची बी इच्छा आहे, तेव्हा इथे समोर जो पुतळा ठेवलेला आहे बुद्धाच्या तिथे खाली छोटा, हा पुतळा सुद्धा आज आपण भंते दक्षिण कोरियाच्या भंतेला आपल्याकडून दान देत आहोत आणि ते तिथे बसवणार आहे त्यांच्या विहारामध्ये। हा बाबासाहेबांचा पुतळा आपल्या येथील उपासक परिवार आलाय का, आमचे शाहीर संभाजी गोंधळे या परिवाराकडून दान स्वरूपामध्ये भंते कोरियाच्या भंतेला देण्यात येत आहे आणि आज तो इथं राहील। उद्या भंतेजी सायंकाळी आपल्याकडे येणार आहेत, उद्या त्यांचे आपण हँडवर तो पुतळा करणार आहोत या इथे शाहीर। तेव्हा आलेत घरचे परिवार, या इकडे या नर्मल या केशवराव जोंधळे या इथे यश वंदेजी हे पुतळा दान दिल्याबद्दल यांचा सत्कार करायचा। ते गुच्छ घ्या, नाही हे गुच्छ घ्या, यांना द्यायचं, यांचा सत्कार करायचा। आणि या इथे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा कोरियामध्ये जात आहे, दक्षिण कोरियात जात आहे। हा दुसरा पुतळा आहे आपल्याकडून गेलेला। फक्त पुतळाच नाही तर त्या विहारात डॉक्टर उपयुक्त भंतेजींचा सुद्धा एक केबिन, ऑफिस केबिन जे आहे त्या विहारामध्ये विद्यमान जे आहेत भिक्षू जे आहेत ते ठेवणार आहेत। त्यांच्या राहण्याची सोय सिओलमध्ये ह्या माध्यमातून झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण साधुवाद द्यायला पाहिजे की संघसेना भंतेजीचे हे घ्या ना,
भाष्यपान बनते